नमस्कार मैत्रिणींनो, मी निशा खोचरे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, खूप दिवस झाले मी कोणताही रेसिपीचा व्हिडिओ टाकला नाही, कारण गावी गेलेली, गावी रेंजचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ करूनही काही उपयोग नाही आणि त्यामुळे अपलोड होत नव्हते। तर त्याच्यासाठी मी काही कोणते व्हिडिओ केले नाही। पण आता ही भाजी बघा, यावर्षी पाऊस लवकर लागल्यामुळे अळूची भाजी रुजून आलेली, तर ती मी गावावरून घेऊन आली आहे। तर ती कशी करायची आणि कशी बनवायची हे मी दाखवत आहे। नवीन सबस्क्रायबर आपल्या चॅनलवर जोडले गेले आहेत, त्याच्यामुळे मी भाजी दाखवत आहे। तर तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका, कोण नवीन असाल तर। हे बघा, आता स्वच्छ धुवून मी घेतला आहे। 2-3 वेळा धुतलं, कारण पानांवर कधी कधी पावसाची माती उडते, म्हणून स्वच्छ धुवायचं अळू। 2-3 वेळा पाण्यातून काढलं की माती निघून जाते। तर आता मी चिरून घेते, बारीक चिरला तरी चालेल किंवा थोडं जाड चिरला तरी चालेल, पण ह्याला खाज येते म्हणून हातांची आपण काळजी घ्यायला पाहिजे। अळूला कधी पण खाज असते, म्हणून चिरताना थोडंसं तेल लावायचं। नाहीतर मग चिरून झाल्यानंतर, तेल नाही लावला तर चिरून झाल्यानंतर गरम पाण्याने धुवून टाकायचे हात, काहीही होत नाही। तर आता मी चिरून घेते पटकन आणि याला लगेच फोडणी घालू। आता अळू बारीक चिरून झाला आहे आणि आता फोडणीची तयारी करायची आहे आपल्याला। तर त्याच्यासाठी आपल्याला अळूच्या भाजीमध्ये घालण्यासाठी हे बघा, फणसाच्या बिया असतात त्या टाकायच्या, छान लागतं अळू भाजी। मग अशा थोड्याशा दगडाने किंवा कशाने तरी दाबायच्या आणि सालावरची काढून टाकायची। तर मी तसंच केलं आहे। एक बटाटा घेतला आहे, हे बघा। फणसाच्या बिया तुमच्याकडे जर एवढ्या भाजीसाठी 10 ते 10-15 एवढ्या असतील तरी बस झाल्या। मी थोड्या जास्त घेतल्या आहे। हा लसूण घेतला आहे, हिरवी मिरची, टोमॅटो एक घेतला आहे आणि हे आहे शेंगदाणे आणि सफेद वाल। ते मी सफेद वाल भिजत घातलेले होते 1 तास अगोदर, आणि शेंगदाणे आता टाकले आहे, कारण शेंगदाणे लगेच उकडून येतात म्हणून मी भिजत घातले नव्हते। तर हे फोडणीसाठी साहित्य घेतलं आहे। आणि कढीपत्ता थोडासा घेऊया आपण, आणि हिंग लागणार आहे, हिंग आणि तेल। राई जिऱ्याची फोडणी टाकायची, हिंग आणि कढीपत्ता एवढं टाकायचं आणि नंतर मग मिरची टाकायची। तर आता मी कुकर ठेवला आहे बघा, कुकरमध्ये पटकन शिजून येईल म्हणून मी कुकर ठेवला आहे। तर कुकरमध्ये तेल घालून घेते आणि फोडणी करते। फोडणीसाठी टाकते आहे राई, तेल चांगलं तापलं आहे, जिरं, आता टाकूया मिरची, लसूण, आता टाकते हिंग, लसूण चांगली लाल व्हायला द्यायची, मग त्याचा अळूच्या भाजीला वास चांगला येतो। आता टाकूया टोमॅटो, भाज्या टाकून घेऊया। भाजी परतून झाल्यावर टाकूया अळू, हे परतून घ्यायचं। तेलामध्ये चांगलं परतलं ना की मग जे राहिलेलं आहे ते टाकून घ्यायचं। हे बघा, वाफ लागल्यावर ही भाजी किती झाली आहे बघा, खूप कमी झाली आहे। तर आता अंदाजाने मीठ टाकून घ्यायचं आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची।
थोडी हळद टाकते कारण हिरव्या मिरचीचं असल्यामुळे थोडी हळद लागेल. असं सर्व परतवून आता मी गरम पाणी घालते आहे याच्यामध्ये. थंड घातलं तरी चालेल आणि 1 ते 2 शिट्ट्या करून घ्यायच्या कारण अळू भाजी कोवळी आहे, जून झालेला नाही आहे कारण आत्ताच 15 दिवसापूर्वी रुजून आलेला आहे पावसामुळे. गरम पाणी घालते. तर गॅस फुल करते आणि 1 ते 2 शिट्ट्या काढून घेते. हे बघा चांगली भाजी शिजून आली आहे एका शिट्टीमध्येच. आता मी याच्यामध्ये कोकम ॲड केली. कोकम ॲड करताना मला व्हिडिओ करता आला नाही, तर आता हे टाकायचं आहे खोबरं. तर आपण खोबरं टाकून घेऊया. असं घट्ट केलं की भाकरीसोबत छान लागतं. झालेलं आहे. आपण आता भाकरी करून घेऊया.